तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण घरच्या घरी अगदी छान रव्याची खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक रवा, पाव वाटी साजूक तूप, अर्धी वाटी मैदा, पाऊण वाटी बारीक साखर, 1 वाटी दूध, 1 चमचा वेलची पूड, पाव चमचा मीठ, तळण्यासाठी तेल। आज आपण रव्याची शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम मी 1 वाटी दूध घेतलेला आहे। हे मी गरम करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही म्हणजे सर्व मिक्स करून थोडं गरम पण करू शकतात। आणि आता त्यामध्ये आपण मी 1 वाटी दूध घेतलंय आणि ही पाऊण वाटी बारीक साखर घेतलेली आहे, पिठी साखर। आपण ही मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे किंवा बाहेर रेडीमेड बाजारामध्ये सुद्धा पिठी साखर विकत मिळते, आपण ती घेतलेली आहे। प्रमाण जर योग्य छान राहिलं तर आपली जी शंकरपाळी आहे ती छान खूप खुसखुशीत होतात। तर आता मी यामध्ये 1 वाटी दूध, पाऊण वाटी साखर आणि पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव आपण मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्याने पण करू शकता, नाहीतर मग हे सर्व मिश्रण आधी थोडंसं फक्त गॅसवर गरम करायचं, जास्त नाही, नाहीतर आपलं जे दूध आहे ते नासण्याची शक्यता असते। आता हे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। बारीक साखर घेतल्यामुळे ते लवकर दुधामध्ये विरघळली। आणि आता हे आपण सर्व मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये मी आता ही वेलची पूड आहे 1 चमचा ती घातलेली आहे। आधीच थोडीशी वेलची आपण मिक्सर मध्ये थोड्या साखरेबरोबर बारीक करून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये थोडंसं पाव चमचा मी फक्त थोडंसं मीठ घालते। तुम्हाला हवं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं म्हणजे आपलं जे शंकरपाळे आहेत ते थोडे नमकीन असले तर छान वाटतं, त्यामुळे मी त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे। आणि आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये थोडं थोडं करून आपण रवा घालून घ्यायचा आहे, बारीक रवा घालायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं मिक्सर वरती पण फिरवून घेऊ शकता। आणि थोडं थोडं रवा घालून सर्व मिक्स आपल्याला गोळा बनवायचा आहे त्याचा। मी हा अर्धा किलो रवा घेतलेला आहे, जसा लागेल तसा आपण त्यामध्ये घालू शकतो। आणि त्याचा आता आपण गोळा बनवून घ्यायचा आहे। मी यामध्ये अर्धा किलो रवा घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं 2 मोठे चमचे मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा आपण यासाठी घालणार आहोत की थोडंसं आपल्याला त्या रव्याच्या शंकरपाळीला थोडं बाइंडिंग होण्यासाठी आपण तो मैदा थोडा वापर करायचा आहे। आणि आता आपल्याला हा जर थोडा सैलही वाटत असला तरी पण आता आपण 1-1.5 तास असं थोडंसं मुरू देणार आहोत हे पीठ, त्यामुळे त्याच्यामध्ये आपला जो रवा आहे तो छान फुलेल आणि ते पीठ घट्टच होईल। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडा अजून मैदा किंवा रवा घालू शकता। मी अजून 2-3 चमचे थोडासा रवा घालून घेते आणि हे आपण चांगलं मळून घ्यायचंय। आता आपण छान मस्त गोळा मळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त घट्ट पण वाटतंय। पण आता आपण हे थोडंसं एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आपल्याला 1-2 तास, म्हणजे तो रवा छान आपला मस्त मुरून फुलेल। आपण असं एका भांड्यामध्ये घालून त्यावर झाकून 2 तास ठेवून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ 2 तास छान मस्त मुरून तयार झालेलं आहे। आता ते आपण एका परातीत काढून त्याला चांगलं मळायचं आहे। आणि आता जर आपल्याला एकजीव मस्त छान मळायचं असेल तर आपण असं थोडंसं हाताने मळून मिक्सरच्या भांड्यामध्येही फिरवून घेतलं तरीही चालेल। असं थोडंसं फक्त 1 सेकंद मिक्सरचं बटन फिरवायचं, बंद करायचं, असं करून आपण थोडं 2 मिनिटं फिरवून घ्यायचंय। आता आपण 2 मिनिटं थोडंसं फिरवून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये। तुम्ही बघू शकता किती छान मस्त
हे मोकळंही वाटत असेल तरी आपण त्याचा गोळा करून घेऊ शकतो। आता अशाच पद्धतीने सर्व पीठ आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व मिक्सरमध्ये पीठ फिरवून घेतलेलं आहे। आता आपण याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडं समजा जर आपल्याला मळवायला म्हणजे थोडंसं वाटत असेल तर थोडं 1-2 चमचे आपण त्याच्यामध्ये दूध घालू शकतो। आता हे मळताना थोडं पीठ त्याच्यामध्ये आपण थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि असं मळायचं आहे आणि आपण अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण छान मळून घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये फक्त 2-3 चमचेच थोडंसं दूध घातलेलं आहे, जास्त नाही घालायचं। आणि हे आपल्याला शंकरपाळ्यांना असं कडकच पीठ पाहिजे, तेव्हाच आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होऊ शकतात। आता आपण याचा एक गोळा करून घ्यायचा आहे, काढायचा आहे आणि आता तो लाटण्यासाठी तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही तो गोळा घेऊ शकता। आणि आपण पोळपाटावरती पोळी लाटतो त्या पद्धतीने आपण तो गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहे। मध्यम आकाराचीच आपल्याला ती पोळी बनवायची, पातळ नाही बनवायचं आहे, थोडं जाडसरच आपल्याला ते नाही, नाहीतर मग आपली शंकरपाळी टाकल्याबरोबर थोडं म्हणजे वरचाच भाग फक्त तळला जाईल। आणि आता मीडियम गॅस करायचा आहे आपण आणि त्यामध्ये शंकरपाळी घालून घ्यायची आहे। घालताना थोडं सावधगिरी बाळगायची। आणि आपण मीडियम किंवा लो गॅसवरच आपण ती शंकरपाळी तळायची आहे, म्हणजे जो मधला भाग असतो तो पण छान मस्त खरपूस तळला जाईल। मोठ्या गॅसवरती फक्त आपलं बाहेरचाच भाग तळला जाणार आणि मध्येच कच्चं राहणार। कमी गॅसवर शक्यतो आपण शंकरपाळी तळायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकतात। आणि सर्व बाजूंनी असं छान मस्त हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूंनी आपली जी शंकरपाळी आहे ती छान तळली जाईल।
कसं वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.